हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रियजन हो, आज आपण अम्माऊस गावाच्या रस्त्यावरचा एक पराक्रम, एक अनुभव आपण पाहणार आहोत. त्याला मी एक पराक्रम म्हटला, कारण हा अनुभव एक विशेष अनुभव आहे, शिष्यांनी केलेला अनुभव. प्रियजन हो, आम्ही पाहतो येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं, तो मरण पावला. येशूने पुष्कळदा सांगितलं होतं शिष्यांना, आठवण करू दिली होती आपल्या मरणाविषयी. येशू म्हणत होता, शिष्यांना सांगत होता, मला म्हणजे मानव पुत्राला पापी लोकांच्या हातामध्ये धरून देण्यात येईल, पापी लोकांच्या हाती स्वाधीन करण्यात येईल आणि ते त्याला वधस्तंभावर खिळतील आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. ह्या गोष्टी पुष्कळदा येशूने शिष्यांसोबत शेअर केल्यास सांगितलं आणि शिष्य त्याच्यासोबत होते पुष्कळ दिवस. 3 वर्ष शिष्यांनी प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घेतला, त्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले, त्याच्या कार्याला त्यांनी जवळून पाहिलं आणि त्याच्या चमत्काराला पाहिलं आणि सर्व काही येशूच्या सामर्थ्याला त्यांनी पाहिलेलं आणि ओळखलेलं होतं. तरी परंतु प्रियजन हो, मृत्यू म्हणल्यानंतर मृत्यू ह्याच्यावर मृत्यूतून विजय मिळवणे किंवा पुनरुत्थित होणे हे एक मोठ्या विश्वासाची गोष्ट आहे आणि ते त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या मनामध्ये बसलीच नाही. आणि म्हणून येशू मरण पावल्यानंतर यांच्या मनातून हे निघून गेलं होतं का येशू जिवंत होणार. आणि मग काय झालं, ते येशू मरण पावल्यानंतर ते आपापल्या कामामध्ये, आपापल्या रस्त्याने, आपापल्या विचाराने ते कार्य करू लागले. आणि अशाच प्रकारे रविवारच्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी 2 शिष्य दोघे जण यरुशलेमपासून सुमारे 4 कोसावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाकडे जायला निघाले. जाता जाता ते चालत असताना पुष्कळ गोष्टी बोलत जात होते आणि जाता जाता येशू त्यांच्यासोबत चालू लागला. येशूने आपली ओळख नाही दिली आणि त्यांच्यासोबत एक अनोळखी माणसासारखा त्यांच्यासोबत चालू लागला. आणि येशू त्यांना म्हणाला, येशू त्यांना विचारला, तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही काय बोलत आहात? कोणत्या विषयी, कोणत्या गोष्टीविषयी तुम्ही बोलत आहात? कोणत्या गोष्टीची तुम्ही चर्चा करता? आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी येशूला काही ओळखलं नाही आणि तो येशू आहे असं त्यांच्या लक्षात आलं नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं, नासरेतकर येशूविषयीच्या. त्यांनी सांगितलं, आम्ही नासरेतकर येशूविषयीच्या गोष्टी बोलतो. पहा प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्यांनी असंही म्हटलं नाही की आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा प्रभू, असं काहीच म्हटलं नाही. खरं म्हटलं तर त्यांनी 3 वर्ष येशूसोबत राहिले, परंतु त्यांनी असं म्हटलं नाही. आणि त्याच्याविषयी सांगत आहे, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीत कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याचकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खिळले, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी घडल्याला 3 दिवस झाले. ह्या गोष्टी घडल्याला 3 दिवस झाले. पहा काय म्हणता, पहा, त्यांनी असं बोललं की अशा प्रकारे की हे लोक येशूच्या ज्या घटनेविषयी एकदम नाराज आहेत आणि ते हारलेले आहेत आणि त्यांचा विश्वास उडलेला आहे आणि ते येशूने सांगितलेली कोणतीही गोष्ट ते स्वतः बोलत नाही आहेत. येशू उठणार ह्याची काही त्यांच्यामध्ये काही हे विचार नाही आणि आशा नाही. आणि ते परत म्हणत आहेत, आज काही स्त्रिया समाधीकडे गेल्या आणि त्यांनी तर आम्हाला थक्कच केलं, अशा प्रकारे ते बोलत आहेत. आणि त्याच्यानंतर ते सांगत आहेत की ते समाधीकडे गेले,
त्यांना ते भेटले नाही. येशू त्याला तिथं शरीर त्याला दिसले नाही. आणि ते आमच्यापैकी काही लोकांना येऊन सांगितले आणि आमच्यापैकी काही लोक जाऊन तिथं बघितले आणि तिथं त्याचं शरीर दिसलं नाही. आणि अशा प्रकारे ते असे बोलत आहेत. माझ्या सांगण्याचा अर्थ असा प्रिय बंधू आणि भगिनींनो, की यांचा विश्वास येशू मृतातून उठणार किंवा उठलेला आहे याच्यावर बिलकुल बसलाच नव्हता. जणू काय ते कधी येशूसोबत राहिलेच नाही अशा प्रकारे त्यांचा बोलण्याचा एक अर्थ होता. आणि ते अशा प्रकारे घडलं असं सांगत होता. तेव्हा ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर येशू काय म्हणत आहे, येशू त्यांना अशा प्रकारे बोलत आहे, अहो निर्बुद्धी व विश्वास धरणाऱ्यास मतिमंद. निर्बुद्धी व विश्वास धरण्यात मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय. पहा, प्रभू येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही यावेळेस सुद्धा येशू त्यांना सांगत आहे की तुम्ही विश्वास न धरणारे लोक, तुम्ही निर्बुद्ध लोक, म्हणजे अजूनही तुमचे मन बसलं नाही, विश्वास बसल्याने तुम्ही निर्बुद्धी आहात, तुम्ही विश्वास ठेवत नाही, अशा प्रकारे प्रभू त्यांना सांगत आहे. आणि असं बोलत येशू सांगत जात होता. आणि जाता जाता त्यांचा रस्ता संपला. अम्माऊस गाव आला आणि ह्या शिष्यानी म्हटलं का आमचा गाव आला, आता आम्ही इथं थांबणार. तेव्हा येशूला समोर जायचं होतं आणि त्या लोकांनी येशूला म्हटलं का तुम्ही समोर न जाता आज तुम्ही आमच्यासोबत थांबा. आणि मग येशू त्यांच्यासोबत थांबला. आणि मग सायंकाळी त्यांच्यासोबत थांबल्यानंतर सायंकाळचं जेवण घेण्याच्या वेळेस येशूने भाकर हातात घेतली आणि देवाचे आभार मानले, त्याला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाबरोबर येशू गायब झाला, अदृश्य झाला. आणि तेव्हा या शिष्यांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले येशू येशू असं म्हटल्याबरोबर ते गायब झाले. प्रियजन हो, हा एक विशेष अनुभव आहे आणि येशूने हा अनुभव शिष्यांना दिला. येशूने यांचं मन जाणण्याचा प्रयत्न केला, यांचा विश्वास किती आहे जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना निर्बुद्धी आणि विश्वासहीन असे त्यांनी येशूने म्हटले. आणि समोर जाऊन येशूने काय केलं, भाकर हातात घेतली आणि त्याला देवाचे आभार मानले आणि त्याला आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेसच त्यांचे डोळे उघडले आणि ते म्हणू लागले, आम्ही येताना त्याचे शब्द ऐकताना आमच्या मनात उकडी येत नव्हती काय. प्रियजन हो, मला सांगण्याची एक गोष्ट म्हणजे किंवा महत्त्वाचं सांगणं म्हणजे ज्या वेळेस येशूनं ते भाकर हातात घेतली आणि देवाचे आभार मानले आणि त्याला आशीर्वाद केला आणि त्यांच्या लक्षात आल्याबरोबर की ही येशू आहे, येशू अदृश्य झाला. आणि मग येशू कुठं गेला? येशू ज्या वेळेस आशीर्वाद दिला तेव्हा त्या भाकरीमध्ये येशू आला. प्रियजन हो, आम्हाला दर मिसा बलिदानामध्ये, प्रत्येक मिसा बलिदानामध्ये गुरुस्वामीद्वारे येशूचा पूजा बलिदान अर्पण करताना आम्हाला हे पाहायला मिळते, पवित्रीकरण पाहायला मिळते. जेव्हा पुरोहित भाकर हातात घेऊन देवाचे आभार मानून त्याला आशीर्वाद देतो आणि म्हणतो हे माझे शरीर आहे. प्रियजन हो, खरोखर आमचे सुद्धा डोळे उघडले पाहिजे. आमचे डोळे उघडणार जर आम्ही अशा विश्वासाने पूजा बलिदानाला आम्ही सहभागी होऊ, पूजा बलिदानामध्ये आम्ही भाग घेऊ. आणि अशा प्रकारे प्रत्येक पूजा बलिदानामध्ये प्रियजन हो, हा अम्माऊसचा अनुभव आम्हाला आला पाहिजे. अम्माऊसचा अनुभव फार मोठा अनुभव आहे. येशूने स्वतःला त्यांच्यासोबत प्रगट केले आणि प्रगट करून मनुष्यरूपामध्ये नाही, कारण आता तो जिवंत झालेला आहे, तो आता स्वर्गामध्ये गेलेला नाही, तर त्यांनी आमच्यासाठी काय सोडून गेलेला आहे? त्यांनी आमच्यासाठी
त्याचे शरीर सोडून गेलेलं आहे आणि त्या भाकरीमध्ये तो उपस्थित आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही येशूकडे येतो, मिसा बलिदानाला येतो, तेव्हा आम्ही हा अनुभव घेतला पाहिजे. जेव्हा आशीर्वाद होते तेव्हा खरोखर आमचे अंतःकरण येशूला ओळखले पाहिजे. त्या भाकरीमध्ये येशू आहे आणि त्या भाकरीद्वारे, त्या पवित्र परमप्रसादाद्वारे येशू आमच्या हृदयामध्ये येतो आणि आमच्या हृदयाशी एक होतो. आणि त्यासाठीच प्रभूने आमच्यासाठी आपले शरीर आणि रक्त आमच्यासाठी सांडून गेलेलं आहे, आमच्यासाठी सोडून गेलेलं आहे आणि आमच्या जीवनाच्या प्रगतीसाठी, आम्हाला अनंत जीवन मिळण्यासाठी, आम्हाला स्वर्गाचे जीवन मिळण्यासाठी प्रभूनं हे आपले भोजन भाकर आम्हाला दिलेलं आहे. आम्ही योहानाची शुभवर्तमान अध्याय 6 ओवी 35 आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्या जवळ येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रियजन हो, येशूचे शरीर आणि रक्त येशूने आमच्यासाठी दिले, आमच्या पोषणासाठी दिले, आमच्या जीवनाच्या प्रगतीसाठी दिलेला आहे आणि आम्हाला देवाचा अनुभव, प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव देण्यासाठी, प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही प्रभू येशूचे शरीर आणि रक्त परमप्रसादाला आम्ही ग्रहण करतो, तेव्हा आमचं अंतःकरण उघडलं पाहिजे, आमचं मन उघडलं पाहिजे, आमच्या मनामध्ये जे भेद आहेत ते उघडले पाहिजे, आमच्या मनाचा पडदा उघडला पाहिजे. आणि हा येशू आहे. मी जो परमप्रसाद घेतो, जो परमप्रसाद माझ्या हृदयामध्ये येते, तो दुसरं काही नाही तर येशू आहे. येशू आहे हा अनुभव आम्हाला झाला पाहिजे. या भाकरीमध्ये येशू आहे, या भाकरीद्वारे येशू आमच्या हृदयामध्ये येते आणि ह्या भाकरीतून येशू आम्हाला आशीर्वाद देते. आम्हाला फक्त आशीर्वादच नाही तर आम्हाला अनंत जीवन देते आणि हे अनंत जीवन देणारं एक अनुभव आहे, अनंत जीवन देणारा परमप्रसाद आहे, अनंत जीवन देणारा आमचं भोजन आहे. हे आपण ग्रहण करावं. आणि म्हणून प्रियजन हो, आपण विश्वास ठेवूया, विश्वासामध्ये वाढूया. ज्याप्रमाणे माऊसच्या रस्त्याने जाता जाता शिष्यांच्या गोष्टी ऐकून येशूने म्हटले, निर्बुद्ध व विश्वास न ठेवणाऱ्या लोकांनो, असं जेव्हा त्यांना म्हटलं, त्याप्रमाणे येशू आम्हाला म्हणू नये, अशा प्रकारे आम्ही ठरू नये किंवा अशा प्रकारे आमचा व्यवहार होऊ नये, तर आम्ही विश्वास ठेवणारे असावं आणि विश्वासाने त्याला ग्रहण करणारे असावं. आणि जेव्हा आम्ही विश्वासाने येशूला ग्रहण करतो तेव्हा येशू खरोखर आमचे अंतःकरण खोलते आणि आमचा विश्वास वाढवते आणि आमच्या जीवनामध्ये अनंत जीवनाच्या मार्गाने आम्हाला घेऊन जाते. हालेलुया.